नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी कावेरी आपल्या @करंजी ऑफिशियल या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन मोस्ट IMP 30 क्वेश्चन्स घेणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्सच्या टॉपिक तुमचा पूर्ण होऊन जाईल असे क्वेश्चन बेस्ड स्टडी मटेरियल या चॅनेलमधून तुम्हाला मिळणार आहे. आजचे आपले मोस्ट IMP असे MCQ टाइप क्वेश्चन सेट सुरू करूया. वेलकम टू माय चॅनेल @करंजी ऑफिशियल. या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला पहिले सबस्क्राईब करा. क्वेश्चन सेट व्हेरी IMP आहेत, तेव्हा चॅनेलला व्हिडिओला लाईक, शेअर अँड कमेंट्स करा, नक्की करा. प्रश्न क्रमांक 1. भारतातील क्वांटम व्हॅली कोणत्या शहरात उभारली जात आहे? A. हैदराबाद, B. पुणे, C. बेंगळूर, D. अमरावती. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे D. अमरावती. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथील उद्दंडरायनी पालेम येथे भारताची पहिली क्वांटम व्हॅली स्थापन करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 2. अमरावती क्वांटम व्हॅलीमध्ये बसवण्यात येणाऱ्या IBM क्वांटम कॉम्प्युटरची क्षमता किती क्विबिट आहे? A. 50 क्विबिट, B. 133 क्विबिट, C. 433 क्विबिट, D. 1000 क्विबिट. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे B. 133 क्विबिट. अमरावती येथे IBM क्वांटम सिस्टम 2 अंतर्गत 133 क्विबिट क्षमतेचा संगणक बसवला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 3. क्वांटम कम्प्युटिंगमध्ये माहिती मोजण्याचे सर्वात लहान एकक कोणते आहे? A. नोड, B. बाईट, C. बीट, D. क्विबिट. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे D. क्विबिट. क्वांटम बीट किंवा क्विबिट हे क्वांटम माहितीचे मूलभूत एकक आहे, जे एकाच वेळी 0 आणि 1 असू शकते. प्रश्न क्रमांक 4. जागतिक शांतता आणि सामंजस्य दिवस वर्ल्ड पीस अँड अंडरस्टँडिंग डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? A. 25 जानेवारी, B. 23 फेब्रुवारी, C. 8 मार्च, D. 15 ऑगस्ट. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे B. 23 फेब्रुवारी. जागतिक शांतता आणि सामंजस्य दिवस वर्ल्ड पीस अँड अंडरस्टँडिंग डे हा 23 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5. केरळ राज्यातील पहिली दृष्टीहीन महिला न्यायाधीश बनण्याचा मान अलीकडेच कोणाला मिळाला आहे? A. KK शैलजा, B. थान्या नाथन, C. फातिमा बीवी, D. न्यायमूर्ती BV नागरत्ना. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे B. थान्या नाथन. थान्या नाथन यांनी केरळच्या न्यायिक सेवा परीक्षेत अपंगत्व प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकावून हा इतिहास रचला आहे. प्रश्न क्रमांक 6. भारताचा पहिला स्वदेशी ग्रीन युरिया प्रकल्प कोठे उभारला जात आहे? A. तुळजापूर महाराष्ट्र, B. कोची केरळ, C. जामनगर गुजरात, D. पुदिमत्का आंध्र प्रदेश. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे D. पुदिमत्का आंध्र प्रदेश. पुदिमत्का हे विशाखापट्टणम जवळील ठिकाण असून तेथे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित पहिला प्रकल्प उभारला जात आहे. प्रश्न क्रमांक 7. इस्रोने सुरू केलेले स्पार्क व्यासपीठ खालीलपैकी काय आहे? A. नवीन उपग्रह प्रक्षेपक, B. व्हर्च्युअल स्पेस टेक पार्क, C. परग्रह शोधणारी दुर्बीण, D. सौर मोहीम. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे B. व्हर्च्युअल स्पेस टेक पार्क. हे स्पार्क हे इस्रोचे पहिले 3D व्हर्च्युअल म्युझियम आणि स्पेस टेक पार्क आहे. प्रश्न क्रमांक 8. समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? A. अमेरिका, B. कॅनडा, C. नेदरलँड, D. फ्रान्स. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे C. नेदरलँड्स. सन 2001 मध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश हा नेदरलँड ठरला आहे. प्रश्न क्रमांक 9. नेदरलँडचे पहिले उघडपणे समलैंगिक पंतप्रधान म्हणून कोणाचे नाव चर्चेत आले आहे? A. मार्क रुटे, B. रॉब जेटन, C. गीट वाइल्ड्स,
डी. डिकूफ? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी. रॉब जेटन. नेदरलँडचे पहिले उघडपणे समलैंगिक पंतप्रधान म्हणून रॉब जेटन यांचे नाव आलेले आहे. प्रश्न क्रमांक 10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने स्पीकर ऑफ द नेसेट मेडल हा सन्मान प्रदान केला? ए. अमेरिका, बी. फ्रान्स, सी. इस्रायल, डी. जपान? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी. इस्रायल. इस्रायल या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पीकर ऑफ द नेसेट मेडल हा सन्मान प्रदान केला. प्रश्न क्रमांक 11. सुपोषित ग्रामपंचायत अभियानांतर्गत पहिला क्रमांक कोणत्या राज्याने पटकावला? ए. गुजरात, बी. कर्नाटक, सी. महाराष्ट्र, डी. मध्य प्रदेश? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी. महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याने सुपोषित ग्रामपंचायत अभियानांतर्गत पहिला क्रमांक मिळवला आहे. प्रश्न क्रमांक 12. फेब्रुवारी 2026 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी खालीलपैकी कोणाची ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून नियुक्ती केली आहे? ए. विराट कोहली, बी. MS धोनी, सी. सचिन तेंडुलकर, डी. नितीन गडकरी? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी. सचिन तेंडुलकर. फेब्रुवारी 2026 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी सचिन तेंडुलकर यांची ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून नियुक्ती केली आहे. प्रश्न क्रमांक 13. संयुक्त राष्ट्रांच्या रस्ते सुरक्षा मोहिमेचे मुख्य ब्रीदवाक्य काय आहे? ए. सुरक्षित रस्ता सुरक्षित जीवन, बी. एव्हरी लाईफ मॅटर्स, प्रत्येक जीवन महत्वाचे आहे, सी. रस्ते सुरक्षा देशाची प्रगती, डी. वेगावर नियंत्रण जीवनाचे रक्षण? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी. एव्हरी लाईफ मॅटर्स, प्रत्येक जीवन महत्वाचे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या रस्ते सुरक्षा मोहिमेचे मुख्य ब्रीदवाक्य हे एव्हरी लाईफ मॅटर्स, प्रत्येक जीवन महत्वाचे आहे असे आहे. प्रश्न क्रमांक 14. जागतिक रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत भारताच्या कोणत्या राज्यांमध्ये ब्लॅक स्पॉट्स सुधारण्यासाठी तांत्रिक सहाय्य दिले जाणार आहे? ए. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, बी. राजस्थान, केरळ, तमिळनाडू, आसाम, सी. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, डी. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी. राजस्थान, केरळ, तमिळनाडू, आसाम. जागतिक रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत भारताच्या राजस्थान, केरळ, तमिळनाडू, आसाम या राज्यांना तांत्रिक सहाय्य दिले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 15. रस्ते अपघातातील मृत्यूदर 50% कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी कोणते दशक डकेड ऑफ ॲक्शन फॉर रोड सेफ्टी म्हणून घोषित केले आहे? ए. 2015 ते 2025, बी. 2021 ते 2030, सी. 2025 ते 2035, डी. 2020 ते 2040? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2021 ते 2030. रस्ते अपघातातील मृत्यूदर 50% कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 2021 ते 2030 हे दशक डकेड ऑफ ॲक्शन फॉर रोड सेफ्टी म्हणून घोषित केले आहे. प्रश्न क्रमांक 16. 4 कोटीहून अधिक प्रवासी श्रेणीमध्ये आशिया पॅसिफिक सलग 8व्यांदा सर्वोत्कृष्ट विमानतळ पुरस्कार कोणत्या भारतीय विमानतळाला मिळाला आहे? ए. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली, बी. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, सी. केपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंगळूर, डी. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई. 4 कोटीहून अधिक प्रवासी श्रेणीमध्ये आशिया पॅसिफिक सलग 8व्यांदा सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई या विमानतळास पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 17. 42वा सुरश्री केसरबाई केरकर संगीत समारोह 2026 मध्ये कोठे आयोजित केला जाणार आहे? ए. मुंबई महाराष्ट्र, बी. पुणे महाराष्ट्र, सी. कला अकादमी गोवा,
डी भारत मंडपम दिल्ली. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी कला अकादमी गोवा. 42वा सूरश्री केसरबाई केरकर संगीत समारोह 2026 मध्ये कला अकादमी गोवा येथे आयोजित केला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 18. पर्यटन नेतृत्व शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आले? ए मुंबई, बी नवी दिल्ली, सी बंगळूर, डी वाराणसी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी नवी दिल्ली. पर्यटन नेतृत्व शिखर परिषद 2026 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 19. 26व्या जागतिक पर्यटन शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? ए भारत, बी इटली, सी माल्टा, डी सौदी अरेबिया. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी माल्टा. 26व्या जागतिक पर्यटन शिखर परिषदेचे आयोजन माल्टा या देशात केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 20. वज्रप्रहार 2026 हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे? ए रशिया, बी फ्रान्स, सी अमेरिका, डी जपान. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी अमेरिका. 16वा वज्रप्रहार सराव हिमाचल प्रदेशातील बाकलोह येथे पार पडला. प्रश्न क्रमांक 21. फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्याचे नाव अधिकृतपणे केरळम करण्यास मंजुरी दिली आहे? ए तमिळनाडू, बी कर्नाटक, सी केरळ, डी आंध्र प्रदेश. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी केरळ. फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळ राज्याचे नाव अधिकृतपणे केरळम असे करण्यास मंजुरी दिली आहे. प्रश्न क्रमांक 22. मुंबई क्लायमेट वीक 2026 मध्ये भारतातील पहिली नेट झिरो पंचायत म्हणून कोणत्या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला? ए हिवरे बाजार अहमदनगर, बी बेला भंडारा, सी पाटोदा छत्रपती संभाजीनगर, डी साळवे नाशिक. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी बेला भंडारा महाराष्ट्र. मुंबई क्लायमेट वीक 2026 मध्ये भारतातील पहिली नेट झिरो पंचायत म्हणून भंडारा जिल्ह्यातील बेला या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. प्रश्न क्रमांक 23. अ शॉर्ट प्राइज 2026 चे यजमानपद कोणत्या शहराला मिळाले आहे? ए नवी दिल्ली, बी बेंगळूर, सी मुंबई, डी हैदराबाद. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी मुंबई. अ शॉर्ट प्राइज 2026 चे यजमानपद मुंबई शहराला मिळाले आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना कोणत्या मोहिमेतील त्यांच्या कामगिरीबद्दल अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? ए गगनयान 1, बी एक्सिओम 4, सी चंद्रयान 4, डी मंगळयान 2. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी एक्सिओम 4. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना एक्सिओम 4 या मोहिमेतील त्यांच्या कामगिरीबद्दल अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 25. लिगो प्रकल्प कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? ए सागरी जीवशास्त्र, बी कृत्रिम बुद्धिमत्ता, सी गुरुत्वीय लहरी, डी मानवी जनुकशास्त्र. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी गुरुत्वीय लहरी ग्रॅव्हिटेशनल वेव्हज. लिगो लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी हा प्रकल्प अंतराळातील गुरुत्वीय लहरी शोधण्यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 26. डॉक्टर बुडरी ताती यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री प्रदान करण्यात आला? ए क्रीडा, बी वनवासींचे शिक्षण, सी विज्ञान, डी कला. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी वनवासीचे शिक्षण. डॉक्टर बुडरी ताती यांनी वनक्षेत्रात राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या याच योगदानासाठी त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 27. भारतात प्रथमच लिगो इंडिया लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी या प्रयोगशाळेचे बांधकाम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? ए गुजरात, बी महाराष्ट्र हिंगोली, सी कर्नाटक, डी तमिळनाडू.
या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी महाराष्ट्र, हिंगोली. ही प्रयोगशाळा गुरुत्वीय लहरींचा शोध घेण्यासाठी जागतिक नेटवर्कचा भाग म्हणून महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात उभारली जात आहे. भारतात प्रथमच लिगो इंडिया लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी ही प्रयोगशाळा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 28. 7वा आशिया आर्थिक संवाद आशिया इकॉनॉमिक डायलॉग कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला? ए. मुंबई, बी. पुणे, सी. नवी दिल्ली, डी. बंगळुरू. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी. पुणे. 7वा आशिया आर्थिक संवाद एशिया इकॉनॉमिक डायलॉग पुणे शहरात आयोजित करण्यात आला. प्रश्न क्रमांक 29. भारतीय लष्कराने फेब्रुवारी 2026 मध्ये अभ्यास अग्निवर्षा 2026 कोठे आयोजित केला? ए. राजस्थान, बी. उत्तराखंड, सी. महाराष्ट्र, डी. हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए. राजस्थान. भारतीय लष्कराने फेब्रुवारी 2026 मध्ये अभ्यास अग्निवर्षा 2026 राजस्थान येथे आयोजित केला. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्र सरकारने कोणत्या सागरी जीवाला राज्य मासा म्हणून अधिकृत दर्जा दिला आहे? ए. पांढरा पापलेट, बी. घोल मासा, सी. रावस, डी. बॉम्बे डक बोंबील. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए. पांढरा पापलेट. महाराष्ट्र सरकारने पांढरा पापलेट या सागरी जीवाला राज्य मासा म्हणून अधिकृत दर्जा दिला आहे. आता आपण इथे थांबूया. आजचे आपले 30 मोस्ट IMP क्वेश्चन्स झालेले आहेत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन क्वेश्चन सेट घेऊन. तोपर्यंत या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. धन्यवाद.